दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या स्मृतिदिनानिमित्त कळवण तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने 6 जानेवारी पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी संघाच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची पत्रकारिता, लेखन, भाषा, प्रभुत्व आणि आजची मराठी पत्रकारिता या विषयावर जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी तथा ज्येष्ठ पत्रकार बाजीराव नाना खैरनार, शशिकांत खैरनार यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ रजिस्टरचे जिल्हा समन्वयक बाजीराव नाना खैरनार, पदाधिकारी शशिकांत खैरनार, कळवण तालुका अध्यक्ष प्राध्यापक अशोक देशमुख, उपाध्यक्ष डॉक्टर संतोष बोरसे, सरचिटणीस साहेबराव निकम, कार्याध्यक्ष किरण मालपुरे, देवेंद्र घुमसे, संदीप पाटील, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब मोरे, सुभाष शहा, चंद्रकांत कुलते, गौरव चित्ते, दिनेश आहेर, भरत पाटील, गंगाधर गुंजा, शेखर महाले, समीर शेख आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते। शेवटी साहेबराव निकम यांनी आभार मानले। आज 6 जानेवारी पत्रकार दिन नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संलग्न कळवण तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्व एकत्र आलो आहोत। आपल्या सर्वांच्या वतीने कळवण तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने सर्व पत्रकारांना मी शुभेच्छा देतो। 6 जानेवारी पत्रकार दिन या पत्रकार दिनाच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो। आजच्या दिवशी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण या नावाचं पहिलं वृत्तपत्र चालू केलं होतं। तो दिन आपण एक पत्रकार दिन म्हणून साजरा करत असतो आणि हा दिन आपल्यासाठी खूपच आनंददायी दिवस असतो। यानिमित्त सगळे पत्रकार बांधव एकत्र येतात आणि सर्वांची पूजा वगैरे प्रतिमेचं पूजन करतात। ही आपल्यासाठी खूप अभिमानास्पद बाब आहे। यानिमित्त मी पुन्हा एकदा सगळ्या पत्रकार बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो। नाशिक लोकशाही न्यूजसाठी कळवण तालुका प्रतिनिधी देवेंद्र ढुमसे।